जीवनामध्ये सदा सर्वदा जर करायचं असेल ना, कोणाचं मन दुखणार नाही. गुरु कृपेने बोलत असतो, अरे मंदिरात जाण्याची काही गरज नाही, अगरबत्ती घेऊन भगवंतासमोर अगरबत्ती लावायची काही गरज नाही. आपण जर गोरगरिबांना मदत करत असाल ना, कोणाचं मन जर दुखत नसाल ना, मंदिरात जाण्याची गरज नाही. सदा सर्वदा हे कार्य करायला पाहिजे, सत्कर्म करायला पाहिजे माय बापू, जेणेकरून कोणाचं मन दुखणार नाही. अशा प्रकारचं वक्तव्य करायला पाहिजे. आणि मृत्यू आपल्या समीप आहे, कारण मृत्यू तर अटळ आहे महाराज. वंदनीय महाराज बोलतात, कोई आज मरे कोई काल मरे, सबको भी एक दिन मरना है. ज्या वेळेस हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, 7व्या स्कंदामध्ये भागवतामध्ये कथा येते, त्यावेळेस वरदान मागून घेतलं, अमरत्वेत्व अमर करून द्या मला ब्रह्मदेवा. त्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितलं हिरण्यकश्यपूला, हिरण्यकश्यपू, या जगतामध्ये अमर कोणीच नाही, अमर कोणीच नाही आहे. कारण जो जन्माला आलेला आहे ना, त्याला मृत्यू आहे महाराज. कोई आज मरे कोई कल मरे, सबको भी एक दिन मरना है. मृत्यू आपल्या समीप आहे, मृत्यू आपल्या जवळ आहे. परीक्षिताने प्रश्न केला, मरणे करता है, मरणे करेंगो करता है. मरणे करेंगो करता है, मरना तो बराबर आएगा, मरना तो बराबर आएगा. मरने की फिक्र जो करता है, मरने की फिक्र जो करता है. तू कर दे मन में, तो कर दे मन में. मरना तुझसे छुप जाएगा, मरने की फिक्र जो करता है, मरने की फिक्र जो करता है. मरने की फिक्र जो करता है, मरने की फिक्र जो करता है, जो करता है, जो करता है. मृत्यू तर अटळ आहे महाराज, सर्वांना मृत्यू येणार आहे. पण मृत्यू कसा यावा, भगवंताचं नामस्मरण करता करता मृत्यू आला पाहिजे. अंतकालेचे स्मरण मुक्ता कलेवरम, सुखदेवजी भगवान परीक्षित महाराजांना सांगतात, मृत्यू तर अटळ आहे, पण मृत्यू कसा व्हावा.